Kaya pa, dito na pa yun. Oh, kagano mo din yan. Pasama mo. Yung ano yung animal. Wala ba ka na? Wala ba ka? Lamig ng manyan ko yun. Tak. Ini nih. Ada kalau saya oh budi oh ya lah ya oh mana pernah apa kita main dulu kan Hare Ram Krishna Thank you.
सदा माझे डोळे तुझे मोती सदा माझे डोळे तुझे रुक्माईचा पती तोया रुक्माईचा पती तोया सदा माझे डोळे तुझे मोती सदा माझे डोळे तुझे मोती रुक्माईचा पती तोया रुक्माईचा पती तोया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवी माझा प्रेम सर्व देवी माझा प्रेम सर्व माऊली आजीवर विठो माऊली आजीवर तुझे गोर तुझे नाम देवी माझ प्रेम सर्व देवी माझ प्रेम सर्व तुका मरे काही नवो तुझ्या भाई तुझ्या भाई तुका मरे काही नवो तुका मरे काही नवो तुझ्या भाई तुझा तुझ्या भाई तुझा तुझ्या भाई तुझा सदा माझे डोळे तुझे मूर्ती सदा माझे डोळे तुझे मूर्ती सदा माझे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती
माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती मायेचा पती सोयरिया गुण तुझे रूप गुण तुझे नाम ओ गुण तुझे रूप
ईश्वरावर अत्यंत प्रेम करणारी ईश्वर भक्त सर्वांना आज माझा मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग सर्वांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती, सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. माईच्या पती सोयरिया, माईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. माझ प्रेम सर्व काळ, देही माझ प्रेम सर्व काळ. विठू माऊली हाची वरदे, विठू माऊली हाची वरदी. संचुरुनिया राही हृदय माझ्या, संचरुनिया हृदयी माझ्या. तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. माझ प्रेम सर्व काळ, देही माझ प्रेम सर्व काळ. कामने काही न मागू आणि कामने काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. हे माझ प्रेम सर्व काळ. देही माझ प्रेम सर्व काळ. Hallelujah.
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अथे जननी देवाची या जगद उद्धारा लागे धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वदे साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीपादनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षानाम ज्ञानदानैक्यदक्षम गोटी क्षत्री निवासिनं तन्नमामि वेदविन्दानवरिष्ठं सद्गुरु समर्थ संत श्रीपाद भगवान की जय। संत समर्थ रामदास भगवान की जय। ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सो संविद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणी निवृत्ती दास अवधारी जोजी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो द्रढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फुट देऊ फाटे विठ्ठल सदा माझे डोळे जोड तुझी मूर्ती रूपमाईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम ती मज प्रेम सर्व काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठ्ठल देवाजींच्या पूर्ण कृपेने साधू संतांच्या शुभ आशीर्वादाने तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज गोटीकर त्याचप्रमाणे तुमचं आपलं हृदय श्रीमंत सद्गुरू परमपूज्य आदरणीय रामदास शेठ बुधवारे महाराज गोटीकर साधू आणि संतांच्या शुभ आशीर्वादाने हे गव्हाण गाव तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव बोलता बोलता याही वर्षी आपण 38व्या वर्षामध्ये पदार्पित झालो. बोलता बोलता पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा दिवस निघून गेला. आजचा 7वा दिवस उजाडला. 7व्या दिवसाची रात्रीची हरिकीर्तनाची सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे आलेली आहे. विठ्ठल गावामध्ये आमचे काही दादा राहतात. त्या दादांच्या माध्यमातून आज माझं या ठिकाणी येणं झालेलं आहे. सेवा करण्याचा योग किंवा संधी उपलब्ध झालेली आहे माझ्या दादांच्या माध्यमातून. 7व्या दिवसाला निवडून घेतलेलं प्रकरण आपल्या या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्रभूषण, वैराग्याचा मेहामोरू आणि संप्रदायाचा शिरोमणी असं असणारं वैराग्यभूषण, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती महाराजांचे गुरुदेव, देहू निवासी श्रीमंत साधू संत तुकोबाराय माकणीपर प्रकरणातील सुंदर अभंग विठ्ठला आता आपणाला या अभंगातनं काही वेळेला महाराज सूचना देतात आणि जो उपक्रम त्यांच्या जीवनामध्ये उपलब्ध झालेला आहे, मी जे केलेलं आहे ते अत्यंत गोड आहे, अमृताईपेक्षा पवित्र आहे.
आणि माझ्या दादानं माझ्या ताईनं जनता जनार्दनानं करावं. साधू संतांना जे केलं ते करावं का भलतच करावं? अहो दादा, ज्ञानोबाराय आवडतात ना, तुकोबाराय आवडतात ना, जनाबाई सखूबाई मीराबाई आवडते ना, नामदेव महाराज गोरोबा काका सावता माडी आवडतात ना. मग त्यांना जे सांगितलं, आपले वाडवडील आहेत ना, ते आपले वाडवडील आहेत. मग वाडवडिलांना जे सांगितलं ते करावं का मनमानी करावी? आपण चुकीच्या मार्गाने पाऊल ठेवला का खऱ्या मार्गाने पाऊल ठेवला? आपण अरे चुकीच्या मार्गाने सांगणारे धड नाही तर, सांगणारे माणसं ठिकाणावर नाही तर ऐकणाऱ्यांचं काय धरून बसणार? साधू संतांना जे केलं तेच करावं का भलतच करावं? ब्राह्मणाचा मुलगा असतो, ब्राह्मणाचा पोटासाठी आता आम्ही काही पण नखरे करायला लागलो, तो विषय वेगळा आहे. पण 24 कॅरेटचं जर सोनं असेल, जातीवंत ब्राह्मणाचा पोऱ्या, तो चांबाराचा धंदा करण का? तो पापाची विकायची का त्याला? जातीवंत कुलकर्णी घराण्यातला मुलगा ब्राह्मणाचा, आणि तो आंबळनेरच्या एसटी स्टँडला फूट पॉलिश करतो. तुला झाडाले फाशी घेऊन मरायला काय रोग येतो रे? कशाले समाजाला तोड दाखवायचं? आपल्या थोरांना जे केलं ते करावं का भलतच करावं? आमचे वडील जे जे करीती वाड वडिलांना जे केलं ते करावं. किती माणसं करतात? जे करायला सांगितलं ते करत नाही, जे करायला नको सांगितलं तिथं धडकल्याशिवाय राहत नाही. गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, किती ज्ञानोबारायांचं ऐकतात लोक? गाय म्हशीच्या काशेमध्ये दूध आहे, तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. हे ज्ञानोबारायांचं मत आहे. ऐकतात माणसं. एखाद्यानं वरती बोट करा, मी कीर्तन सुटल्यावर पायाला हात लावीन, जर पायाला नाही हात लावला त्याचे बाप दोन. ज्ञानोबाराय आवडतात. ज्ञानोबारायच्या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतात. ज्ञानोबारायच्या जीवावर फावड्यानं पैसे लुटतात. आणि ज्ञानोबारायनं सांगितलेलं ते करत नाही. आता या माणसाला आबरूदार म्हणावं का बिना आबरूचा धंदा म्हणावा? कीर्तनकार महाराजा सगळं, कारण गचांड धरणारा कोणी नाही, सगळी मनमानी चालली. ज्ञानोबाराय 800 वर्षापूर्वी सांगतात, गाय म्हशीच्या काशेवर 9व्या अध्यायामध्ये उदाहरण आहे. पावलटपणा आहे का त्यांचा? गाय म्हशीच्या काशेमध्ये जसं दूध आहे, तसा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. किती माणसं त्या मार्गाने जातात? येड लागलं. कसं येड लागलं जगाला, देव म्हणती भजनाला, हो येड लागलं जगाला, देव म्हणती भजनाला, हो येड लागलं जगाला, देव म्हणती भजनाला, हो येड लागलं जगाला, देव म्हणती भजनाला. बघा आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. कुमारिका होती ती मुलगी. कुमारिका म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये, आणि तिचं पायाचं नख वाकडं झालं. ऐका जरा, ऐका ऐका. कुमारिका मुलगी होती, अज्ञान अवस्थेत होती, तिला काही कळत नव्हतं. तिचं पायाचं नख वाकडं झालं म्हणजे तिने चुकीच्या रस्त्यावर पाय ठेवला. काक्या चुलत्यांच्या कानावर बातमी गेली. रात्री 1 वाजता त्या पोरीला मागच्या घरात बोलून घेतलं. काका चुलत्यांनी, माय बापानं तिला समजून देण्याचा प्रयत्न केला. तू जरा समजून घे, तू जरा समजून घे. पोटाला किडे पडले म्हणून काय मायबाप चौकामध्ये उदर फाडून दाखवत नाही. अज्ञान आहे, चुकली असेल. मायबाप काका चुलते पोटामध्ये घालतात. थाटामाटानं आता लग्न करून दिलं. 2-8 लाख रुपये खर्च केले, आणि त्या पोरीनं पहिल्यांदा ज्या मार्गाने गेलती आणि त्याच मार्गाने जर जात असेल तर मायबाप तिला नाणीमध्ये दडपायचं म्हणता का? काय म्हणतात त्याला? त्या पोरीला जिवंत ठेवून तरी काय करता? कुमारिका अवस्थेमध्ये तिनं बाजार मांडला.
शानपण नसल्यामुळे चुकीच्या मार्गावर गेले. आता तुझं लगीन करून दिलं ना ग, तुला लाज वाटायला पाहिजे ना. पतिव्रतेनं पतिव्रता धर्म पाळावा का बाजारात झिंडावा. येड लागलं बस वेड लागलं जगाला देवमनती भरल्याला. बस वेड लागलं जगाला देवमनती भरल्याला. कळलं का मी काय बोलतो ते कळलं. अज्ञान अवस्थेमध्ये हिरोबा पिरोबा खंडोबा मसोबा मरीमाय रेणुका जेजुरी खंडोबा का नको काय साईबाबा गजानन बाबा बारा भानगडी आबा बाबा. आता लगीन झालं ना ग तुझं, तुला लाज वाटू दे ना जरा. लगीन झालं ना तुझं, जरा माय बापाचं नाव काढलं. बघा ना थोरांचा विचार करावा ना. जो वरी अर्जुना हा बोधू भेटे ना मला. जो वरी अर्जुना हा बोधू भेटे ना म्हणा. तो वरिया साधना भजावे लागे श्रीपाद महाराज. जोपर्यंत अज्ञान अवस्था आहे हिंडली असेल जाऊ द्या मरू द्या. आता शानपण आलं ना तरी गधडपणा करावा का. एक पैसा उचित शान्या माणसानी थोरा मोठ्यांचं अनुकरण करावं का दारुड्यांचं अनुकरण करावं. जे आपले मोठमोठाले वाढ वडील होऊन गेले, स्वामी विवेकानंद असतील, रामकृष्ण परमहंस असतील, थोरांचं अनुकरण करावं का पेताळ खाताड्यांचं अनुकरण करावं. कोणाचं अनुकरण करावं, कोणाचं अनुकरण करावं. थोरा मोठ्यांचं अनुकरण करावं का भलत्याचं करावं. थोरा मोठ्यांचं अनुकरण करतो का मी. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये धनाच्या कड्या असून भिकार चोट भीक मागतो. कोणाचं उदाहरण आहे. गोटीच्या महाराजांचं, मग माझ्या प्रल्हाद दादाचं, दत्ता डॉक्टरांचं. कोणाचं मत आहे. ज्यांच्या जीवावर फावड्यानं पैसे ओढतात त्यांचं प्रमाण आहे. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय 9व्या अध्यायामध्ये सांगतात, भिकाऱ्याच्या भुंड्याखाली धनाच्या कडाया असून भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये धनाच्या कडाया. एक कढाई नाही, 2 कढाई नाही. कढाई म्हणजे उद्या सकाळी पंगत आहे बघा कढाया. अशी 1-2 कढाई नाही, किती कढाया. बोलायचं नाही. भिकारीच्या झोपडीमध्ये धनाच्या कढाया तरी भीक मागतो. शब्द कळतात. भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये जशा धनाच्या कडाया तशा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. का सता सर्व सुखाशी आराम, का प्रांताशी कामू विषयावरी विठाला विठाला. अनुकरण करा.
भलत्याच करू नका. अमार्ग धावून गेले आधी दयानी निबंधाने त्यांची पंत चालू जातात पडे भुंता कोटे हे जे मार्गदर्शन केलं माझ्या दादानी, हे मार्गदर्शन आजकालचं नाहीये. 450 वर्षापासून हे मार्गदर्शन चालू आहे. हे तुकोबरायांचं मार्गदर्शन आहे. तुम्ही आपण अंमळ तालुक्यामध्ये राहतो. सकाळी 5:30 वाजता कंट्रोलर कॅबिन मध्ये बसतो 4 भितड्याच्या. सबगवानवाल्यांना हे स्टँड जसं माझ्या पुढं उभं केलं त्याचप्रमाणे तिथं देखील असं स्टँड उभं केलेलं असतं. 1 नंबर प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 61-62 नंबरची गाडी आहे. ती गडखाम, पातोंडा, निमगव्हाण मार्गे चोपड्याला जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. 2 नंबर प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती 51-52 नंबरची गाडी आहे आणि ती गाडी नवलनगर फागना मार्गे धुळ्याला जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. खिशे कापणारे पासून सावधान. मार्ग धावून गेले आधी मनामणी का रे भाऊ. मार्ग धावून गेले आधी. 3 नंबरला प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती गाडी 41-42 नंबरची गाडी आहे. ती सडावणगाव रत्नापिंपरी मार्गे पारोळा जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जातात. पुढच्या प्लॅटफॉर्मला जी गाडी लागलेली आहे ती गाडी आणि 31-32 नंबरची गाडी आहे. ती शिरूड, सुमटाणे, गाव पिंपरी भोलाने मार्गे मुक्तीगाव जात आहे. इच्छुक प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. पिटू भक्तीचा डांगोरा. दयानिधी संतते देण्याची पंथे चालू जातात. न पडे कुंथा कोठे काही. पिटू भक्तीचा डांगोरा. पळे कडी काळा सिद्धरारा. तुका म्हणे करा जय जयकार. आनंदे जगद्गुरु तुकाराम महाराज. किती लोक त्यांच्या मार्गाने चालतात. काय नाही म्हणलं सगळं सारखंच राज हो. कोण जगात येऊन व्हायला ऐकतात का. ज्ञानोबा तुकारामाचं ऐकतात. अरे ऐकतच नाही. हे सरळ उत्तर आहे. ऐकलं जर असं ऐकलं असतं या अशा पावलट बातम्या आमच्या कानावर आल्या असत्या. महाराज आम्ही पण करतच. ते कोण जगात येऊन होईना आणि सडक सारखंच राहा. समुद्राला चाल. तुझी पण बाईचे परक्या पण बायाचे. एखाद्या बाईला बायको म्हणून बघ बरं. लोक टेंट का काय ठस का तुला नारायचे बिना आवरणा धंदा. डोकं नाही चालत का. तुझी घरीची बायको आहे ती पण बाईच आहे आणि या पण सगळ्या बायाच आहेत. एखाद्या बाईला बायको म्हणून बघ बरं. लोक टेंट का काय ठस का तुला शालपण राहते. किती लोक ऐकतात. आम्ही पण करतो. शांत बस. वाढ वडिलांना जे केलं ते करतात का. नाना मते नाना पंथे.
गडी असंख्याती आता शरण कौना जावी सक्ती कोणा ते मानावी. अरे संतांच्या राष्ट्रामध्ये जन्माला आलो, संतांनं काय केलं, संतांनं काय सांगितलं जरा ऐका. थोड्या दिवसापुरते या जगामध्ये आहोत आपण अण्णा. अहो अण्णा, थोड्या दिवसापुरते या जगामध्ये आपण आहोत. मी रात्रभरामध्ये माझ्या गावी जाणार. इम्पॉसिबल गोष्ट आहे. डाव्या बाजूला फक्त कड यायला पाहिजे, पुढं उलटी माग जुलाब. मगा बघितला कसा गेला, निघून गेला अंगावर 2000 रुपयाचे ओढे, कोणाच्या अंगावर 2000 रुपयाची साडी असेल. घरी जाऊन माझी माय मालकाला सांगते तशी साडी मला पण घेऊन द्या. येवा करतात का नाही? येवा करतात का? कोणाच्या अंगावर जर चांगला कपडा असेल तसा कपडा मी पण घ्यावा. येवा करतात का? तुकोबारायणनं जे घेतलं, तुकोबानं जे केलं त्या गोष्टीचा किती लोक येवा करतात. अभंगाची पहिली ओळ, सदा माझ्या डोळ्यात तुझी मूर्ती, सदा माझ्या डोळ्यात तुझी मूर्ती, तुझी मूर्ती, सदा माझ्या डोळ्यात 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 तुझी मूर्ती, सदा बसा काय
कशामुळे आमच्यासारख्या लबाड लोकांनी याच्यावर माती घातली आणि सत्कर्माच्या गप्पा ठोकायला सुरुवात केली, म्हणून हा आम्हाला त्रास होतो आज। या समाजाचा दोष नाही, समाजाचा दोष नाही, समाज आता याला नावं ठेवणार। आम्ही मोठमोठ्या कीर्तनकारांची कीर्तन ऐकली, 10-10, 15-15, 20-20 हजार रुपये देऊन महाराज लोक आम्ही आणले, हजारो लोकांना धरून बसतात। अशा महाराजांच्या कीर्तनात या असं होत नाही। आणि कुठून आला गोटीचा बुवा? लोकांच्या अंगात देव आणतात, भानामतीच करतात, चेटूकच करतात, गंडे दोरेच करतात, असं कुठं असतं का? आपला वारकरी संप्रदाय कुठून आला गोटीचा बुवा? आता या समाजाचा दोष आहे का मायासारख्या लबाड लोकांचा दोष आहे? दोष कोणाचा आहे? अरे मोबाईलचा जमाना आला, एक एक शब्द मोबाईल मध्ये फिटिंग होत असतो। खटला भरा ना कुठं तरी जाऊन, विचारा ना महाराष्ट्रातल्या एखाद्या बुवाला, काय विचारत नाही? अरे कशाला आमची हिट खलास करताना आम्हाला त्रास देत आहे? तुमच्यावर रुसत नाही मी, तुमच्यावर अजिबात रुसत नाही, रुसतो या व्यासपीठावरच्या माणसावर, कारण या माणसाचाच हा दोष आहे, ऐकणाऱ्या माणसांचा अजिबात दोष नाही। तुमची नालायकी आमच्या पोखंडी आली ना, आज आम्हाला हा त्रास होतो। नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे करत म्हणत असतात, भावाने नाचतो का हाडा मासाने येऊन नाचतो? डोकं नाही चालत का? देव भावाचा भावाचा 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 देव भावाचा भावाचा। सदा माझे डोळे जुडो तुझे मूर्ती माईच्या पती सोयया। अशा पद्धतीने नाड जुडल्यानंतर तुम्हाला मी 2-5 उदाहरणं व्यवस्थित सांगतो, ऐका। भगवंताची उपासना केल्यानंतर असे भाव प्रगट होतात। वाढ वडिलांना जे सांगितलं ते करावं, वाढ वडिलांना जे केलं ते करावं। मार्ग दिसायला विचित्र आहे मला मान्य आहे, मार्ग दिसायला विचित्र आहे मला मान्य आहे। वरी फणसाला काटे आमच्यासारख्या बावलटांचं नका ऐकू, पण संतांचं ऐका, ऐका ना, संतांचं ऐका ना। माझ्यासारख्या लुच्च्यानं तुमच्यापर्यंत निरोप पोचवला नाही, तिथं घोटीच्या बुवाचा काय दोष आहे? तुम्हाला ज्ञानोबा खपतात, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी खपते। बघा हा माझा दादा तुमच्याकडे ज्ञानेश्वरी सांगायला आलाय, 9व्या अध्याय म्हटले 34 नंबरचा श्लोक आहे, मन मना भाव मद भक्तो मध्याची मनोश करू। त्याच्या खालच्या सगळ्या ओव्या व्यवस्थित वाचा, मग खुशाल नावं ठेवा। तुम्ही काय लुटून देता का आम्हाशी? भगवंताची उपासना केल्यानंतर असे भाव प्रगट होतात होतात होतात। सांगितलं ना मी, बाहेर जाऊन कुठेतरी खटला भरा, काय न्याय लावायचा ते मी बघून घेणार आहे। 92 सालापासून मी वाट बघून आहे, वाट। कोणीतरी पुढे यावं जा विचारायला। 9व्या अध्यायामध्ये माझे ज्ञानोबा सांगतात, त्र्यंबकेश्वरी असणारे निवृत्तीनाथ महाराजांचा अनुग्रह मला आहे। अनुग्रह कशाला म्हणतात? अनुग्रह विचारा बरं एखाद्या महाराष्ट्रातल्या बुवाला, तुमच्या अनुग्रह लादलो असं महाराजांचं मत आहे। काय अनुग्रह? अनुग्रह कशाला म्हणतात समजत? अरे सांगणाऱ्या माणसाला हे उमजत नाही। एखाद्या महाराजाला म्हणा 10,000 रुपये घे, आणि रामाला अनुग्रह वशिष्ठानं जो दिला तो दे, कुशाल त्याची माळ घाला। आमची मुस्काट सुद्धा बघायला यायची नाही। आम्ही बावलटपणा करतो का? हा संदीपान ऋषींनी जो अनुग्रह कृष्ण देवाला दिला तो घे आणि कुशाल तिकडे जा। कशाला म्हणतात अनुग्रह? अनुग्रह शब्द समजतो? तुम्ही कपाशी विकायला मार्केटला जाताय, सायंकाळी 5 वाजले, ज्यानं कापूस घेतला त्यानं पैसे दिले नाही, म्हणलं काका
पैसे संपलेत, बँक 2 वाजता बंद झाली. तुम्ही आता परवा दिवसाला या आणि तुमचं पेमेंट घेऊन जा. पेमेंट घेतलं यांनी. रात्रीचे 8 वाजले. हे झाडी नावाचं गाव आहे. झाडीला तो एक वरच्या बाजूला एक फाटा आहे आणि फाट्यावर तुम्ही रात्री 8 वाजता उतरले. 50,000 या हातामध्ये, 50,000 या हातामध्ये आणि 8 वाजता तुम्ही उतरले गाडीतनं आणि रस्त्याला चालायला लागले. पावडे माझ्या खडकाने लाखभर रुपये आहे, माझ्या खडकाने लाखभर रुपये, माझ्या खडकाने लाखभर रुपये. तुम्हाला सोयीनं या सबकावान पर्यंत येऊ देतील का भुसकटीत देईल? रक्त भांबाळ करीन. जर नाही म्हणत असाल ना तर मर्डर सुद्धा करून टाकीन तुमचा. तुम्ही हातामध्ये 50,000 रुपयाचे ते बंडल धरून चालता काय रस्त्याने? समाजाला सांगता काय तुम्ही माझ्याकडे लाखभर रुपये? अरे असून सुद्धा नको म्हणावं लागतं. तुम्हाला देवा शपथ आहे, माझ्या गळ्यात माड आहे, मी खोटं नाही बोलत. मी गुरु केलेला आहे. पैसे काय दिले नाही त्यांनी, आज परवा या असं सांगितलं. असून सुद्धा खोटं सांगावं लागतं. कशाला म्हणतात अनुग्रह? अनुग्रह शब्द समजतो? जोपर्यंत सद्गुरूचा अनुग्रह तुम्हाला होत नाही तोपर्यंत ज्ञानबाची मेघ कडपांती कडत नाही. भगवंताची उपासना केल्यानंतर निश्चय दृढ झाल्यानंतर अशी अवस्था प्राप्त होते. बघा 9व्या अध्यायामध्ये या दादाला सकाळी विचारा. 9व्या अध्यायामध्ये 4 नंबरला श्लोक आहे. भगवंताची भक्ती करीत असताना अर्धोन मिलित डोळे वर्षताती आनंद जळे आतुलिया सुखर्मेची निबडे शरीर बाहेर कापे श्रीपाद बाबा. या महाराष्ट्राचं भाग्य चांगलं. पिंपळीच्या निडोबा धरल्यानंतर राष्ट्रसंत श्रीपाद महाराज महाराष्ट्राला लाभले. निदान 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 हे शब्द तरी आज तुमच्या कानापर्यंत पोहोचतात. हेही महाराष्ट्रातल्या लोकांचं भाग्य म्हणावं लागेल. परस्परांनी संवाद करिता झाला स्वरूप बोधू नेत्री अश्रू अंगी स्वेदू प्राण स्पंदू पांगुळे उदयलेनी सुधा करे भरलाची समुद्र भरे तैसा उर्मी भरे उचंबडी तुमना जो वावरनं उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा ओ भाऊ. तुमना वावरना जो उतारा रास तो खरा खरा रास का बय बयणारा. वावराचा उतारा खरा आहे ही संतांची अभंगवाणी. लाटा उसळती प्रेमाच्या लाटा उसळती समुद्रावर वारा आल्यानंतर लाटा उसळती. पाण्याच्या लाटा उसळत नाही आणि पूर आला काही चुकीचं आहे. संतांचं काही चुकलं मग कोणाचं चुकलं? सांगणाऱ्याचं चुकलं का या ऐकणाऱ्यांचं चुकलं? कधी एखाद्याचं गचांड धरलं का तुम्ही? आईच्या पोटामध्ये असताना ज्या देवाचं भजन करत होतो त्या देवाचं भजन आज किती लोक करतात? मला दाखवा एखादा. मी पायाला हात लावी.
कुठून आला पंथ? आम्ही पण गुरु केलाय, आम्ही पण परमार्थ करतो. असं कुठं असतं का? तू पुढे येऊन बैस, तुला दाखवतो मी. नाही दाखवलं त्याचा बाप दोन. मी वाट बघू ना मित्र. कशाला नाव ठेवतात? कशाला आमची ईद खलास करताय? मी माझ्या गावाला 11 एकरचा मालक आहे. तुमच्या गावाला येऊन तुमच्या गावाचे लोक काय लुटून देणार का आम्हाला? ऐकून जर घेतलं तर काय माय मरून जाते का? गोडा तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोड तुझे रूप, गोडा तुझे नाम, गोड तुझे, गोडा तुझे नाम, गोड तुझे, गोडा तुझे नाम, गोड तुझे, गोडा तुझे नाम, गोड तुझे रूप, गोडा तुझे मीराबाई माहिती असेल. मीराबाई, हो मीराबाई माहिती आहे आम्हाला. कीर्तनकारांच्या मुखातून आम्ही मीराबाई ऐकलेली. मीराबाईच्या जन्म देणाऱ्या बापाने विष पाजलं, माहिती आहे तुम्हाला? मग मी आता तुम्हाला असं विचारतो, मीराबाई भगवत भक्त होती का व्यभिचार करणारी होती? हा नाव ठेवणारे भाऊ, मीराबाई जी होती व्यभिचार करणारी बाई होती का परमार्थिक होती? परमार्थिक होती, व्यभिचार करणारी नव्हती. मग तिच्या बापानं तिला विष पाजलं, हे तुम्ही खरं म्हणता. विष का पाजलं? किती लोकांनी विचार केला? किती लोकांनी विचार केला? कीर्तन सुटल्यानंतर काही पुण्यवान म्हणतील कुठून आलं तर आज रात्रीचा बुवार आहे. नावं ठेवणाऱ्याला मी असं विचारतो, मीराबाई व्यभिचारी होती का धार्मिक होती? धार्मिक होती. मग मीराबाई एवढी धार्मिक असताना मीराबाईच्या जन्म देणाऱ्या बापानी काका चुलत्याचा विषय नाही, भावकीचा विषय नाही, लांबवरच्या माणसाचा विषय नाही, ज्यानं जन्म दिला त्या बापानं मीराबाईला विष पाजलं. आहे ना शास्त्र? मीराबाईला विष का पाजलं? का पाजलं विष? किती लोक विचार करतात. मीराबाई दिवाणी झालती. या लहान लहान लेखी या बघा, त्यांचा जर वड दाबला ना दुधाच्या धारा येतील त्यांच्या. नाव ठेवणाऱ्याला लाज नको का वाटायला? लाज नको वाटायला? हे लहान लहान बच्चे ते यांचा वड जर दाबला तर दुधाच्या धारे येणार. तुझी आईशी उलटली ना रे, तरी तुला धोरण कळत नाही का अजून? कीर्तन सुटल्यानंतर त्या लेखीला जर मी सांगितलं, बाळा मी तुला 5,000 रुपये 1,000 रुपये देतो, कीर्तनामध्ये जसं करीत होती तू तसं करून दाखव, ती म्हणून मला वाण बघितलं का? कळावं ना माणसाला, कळावं ना. विचारा ना एखाद्या बुवाले, विचारा ना मीराबाईला मीराबाईच्या बापानं विष का पाजलं? पागल झालती ना, दिवाणी झालती ना, बिल्लाची झालती ना, निर्लज्जपणानं उड्या आणायची ना मीराबाई. मीरा नाची रे, मीरा नाची रे, Thank you.
त्यांचा मी आज अभंग घेतलेला आहे. त्या तुकोबारायला देखील अशी अवस्था झाली का नाही रे भाऊ? झाली ना? अखंडी प्रेमला दे नैनी लोटे अखंडी प्रेमला दे नैनी लोटे अखंडी प्रेमला दे नैनी लोटे सदा नाम घोष असं का आपण ते गातो? सदा नाम घोष शांत करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व आपल्या बांधाला आपण आहे ना घायपत लावतो, घायपत. काही भागामध्ये त्याला केकताड म्हणतात. केकताडच्या पानामध्ये दोर आहे ना? आहे ना? दोर आहे ना? दोर दिसतो का? नाही. दोर आहे ना? दिसतो का? हृदयामध्ये देव आहे ना? दिसतो का? कवा दिसन आपणाला तो? या डोळ्यानं नाही, या डोळ्यानं नाही, त्याला ज्ञानदृष्टी लागते. हा? हृदयात देव आहे ना? दिसतो? नाही दिसत. दिसत नाही. संतांना दिसला देखिला माय. मग या डोळ्यानं बघितला का ज्ञानदृष्टीनं बघितला? ज्ञानदृष्टी कशाला म्हणतात? हे संचपातीला. मग कशाला म्हणतात? ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र कोचे. तिखट गेलं, तिखट गेलं. ज्ञानदृष्टी हरपली. सांगणाऱ्याची ज्ञानदृष्टी हरपली. सर्व सुख ल्यालो मी, आज सर्व सुखाला पात्र झालो असं तुकोबराय म्हणतात. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, अष्ट साती भावाचे जे 8 भाव आहेत त्याचा अलंकार. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आणि आनंद निर्भर काय नाचे उडे आणि मनाच्या आनंद गोविंद गोविंद. दुसरं उदाहरण, 50 लाख रुपयाला बंगला, 10,000 रुपयाचा दरवाजा. डॉक्टर दादा, 50 लाखाचा बंगला, ऐका जरा. 50 लाखाचा बंगला, 10,000 रुपयाचा दरवाजा, 5,000 रुपयाचा कडी-कोंडा, 200 रुपयाचा कुलूप आणि 2 रुपयाची किल्ली. किल्ली गेली हरवून. 50 लाखाचा बंगला, 50,000 रुपये सांभाळल का? सांभाळल? ओ दादा, 50 लाखाचा बंगला,
कीर्तनाला जायचं, फुलबाला किल्ली नाही, 10 लाखाचा बंगला आता 50,000 रुपये सांभाळेल का? नाही सांभाळणार. 10,000 रुपयाचा दरवाजा सांभाळेल का? नाही सांभाळणार. 2,000 रुपयाचा कढीकोंडा सांभाळेल का? नाही सांभाळणार. 200-500 रुपयाचं कुलूप सांभाळेल का? 50,000 रुपये नाही सांभाळणार. मग 50,000 रुपये कोण सांभाळतं? किल्ली. अरे 3 पाट किल्ली आहे, एवढंसं चिपाड. अरे एवढ्याशा किल्लीमध्ये जर एवढी ताकद आहे, अनंत ब्रह्मांडापेक्षा भगवान मोठा आहे आणि त्या भगवंतापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे. हे नाम परंपरेकत जर घेतलं, परिणाम होणार नाही. परिणाम होणार नाही. सकाळी मी वेड्यामध्ये बोलत होतो, जनाबाईवर परिणाम झाला. डोईचा पदर, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर. भरला बदर बाई नदी, भरला बदर बाई नदी, हो भरला बदर बाई नदी, भरला बदर बाई नदी. तुकोबारायांचं एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो. बसा खाली बसून घ्या, बाकीचे खाली बसून घ्या. बसा खाली बसा. शेंदडी ज्या वेळेला हिरवट असते, शेंदडी शेंदडी हिरवी असते, हिरवी. खाण्याचा जर प्रयत्न केला कडवट लागते. ती शेंदडी देठाना ज्या वेळेला सुटते, हिरवटपणा निघून जातो, पिवड्यापणाला येते. पिवड्यापणाला किती अडचणी ठेवा घरामध्ये, गल्लीमध्ये तिचा वास येतो. मी काय बोलतो व्यवस्थित ऐका. उदाहरण आहे तुकोबारायचं. तुकोबारायच्या अंग खांद्यावरून गेलेली गोष्ट ही माझ्यासारख्या लबाडानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही. तो श्रीपाद महाराजांचा दोष नाहीये. नाही 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 नाही, दोष आहे या पाखंडी लोकांचा. हा प्रमाण नक्की कीर्तनामध्ये घेतात, पण वाढणार नाही. त्यांची माय मरून जाईल. ते म्हणतात वाढायचं नसतं, निवड सांगायचंच असतं. वाढावं श्रीपाद महाराजांच्या परंपरेत. बस कोणी वाढू नये. नाही नाही नाही, वाढावं फक्त श्रीपाद महाराजांच्या परंपरेने. नम्र होणारा असावा, नम्र झाला भूता त्याने काही ना उद्धार पावे, काही कृपा ते सुबुद्धी दिली या सबगावान गावाला. या पंचकृषीला हे पिंपळ गाव असेल, चिमनपुरी असेल, इकडे खालच्या बाजूला चौबार, तिथं पण काही मंडळी आहे आपण. हा इथं इकडे ही चौबारी नावाचं गाव आहे. इकडे माझ्या डॉक्टर दादाचं वावडं गाव आहे. बघा हे भडगाव तालुक्यातनं माझे दादा आहेत बघा, आमडद्यावरून. आपणच शान येत काय, सगळं जग पावलं नाही का. मी 92 सालाचा आहे, श्रीपाद महाराजांचा. हो दररोज आरडतो दररोज. अजून कोणी मला आडवं आलं नाही आणि येणार बी नाही, मला गॅरंटी. तपे विन दैवता दिल्या विना
तुझे बिना ही तर कोण नाही, तुझे बिना ही तर कोण नाही. ऐका, हिरवट शेंदडी बरी वाटते का देठानं सुटलेली शेंदळ बरी वाटते? बरी कोणती वाटते? तुम्ही शेतकरी माणसं आहेत ना, बरोबर. ही शेंदडीच आहे. ये शेंदडीची आहे सुद्धा. आयला लय येळपट काम. पण ज्या वेळेला देठानं सुटते सद्गुरूच्या आशीर्वादाने, त्यावेळेला कलर सुद्धा चेंज होत असतो. माणूस ना देव बळी जा देव बनी धाय मना जीवन मी कंगवा, मानस ना देव बनी धाय, देव बनी धाय मना जीवन मी कंगवा, मानस ना देव बनी धाय, देव बनी धाय मना जीवन मी कंगवा, मानस ना देव बनी धाय, देव बनी धाय मना जीवन मी कंगवा. किती तुम काय दे, किती तुम काय दे, माझे गुरुजी होते बाबाजी चैतन्य महाराज होते. महिना महाग होता, दशमीचा पर्व काळ होता आणि गुरुवारचा पवित्र दिवस होता. माघ शुद्ध दशमी. केला अंगीकार तुका म्हणे. अंगीकार केल्याचा काय परिणाम? विकलिया विकलियाचे कडू विकलियाचे विकलियाचे कडू पण गेला, विकलियाचे कडू पण गेला. Yeah.
देवा येचे बघ थोर भक्ती आवडते देवा संकल्प माया संसाराची प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान प्रेमाविना नाही समाधान चांबाराकडे जावा चांबाराकडं चांबाराला 2 रुपये द्या ऐका जरा ऐका अय भाऊ चांबाराकडे जावा चांबाराला 2 रुपये द्यावा 2 रुपये दिल्यानंतर चांबार आपल्याला एक कातड देतो कातड हो आणि ते घरी आणायचं आणि रात्रीच्या वेळेला बांधावर उभं राहायचं 2च रुपयाचं कातड येते त्याला आपल्या जळगाव परिसरामध्ये गोफन म्हणतात गोफन 2च रुपयाचं जनावराचं कातड आहे जरा ऐका 2च रुपयाचं जनावराचं कातड आहे त्याला खानदेश भागामध्ये गोफन म्हणतात गोफन रात्रीच्या वेळेला बांधावर उभे राहा रात्रीच्या वेळेला वावराच्या बांधावर उभे राहा आणि मापाचा दगड घ्या लोखंड्या दगड मापाचा दगड घ्या अगदी व्यवस्थित आणि त्याच्यावर ठेवा एक पंधा या करंगडीमध्ये घ्या आणि एक याच्यामध्ये धरून धरावा पक्का हा आणि जेवढी घमेल असं तेव्हा गिरका द्या रात्रीच्या वेळेला झाडावर बसलेली पाखरं काय चोर सुद्धा पडून जातात ज्ञानदेव मंत्र हरिनामादेश ज्ञानदेव मंत्र ज्ञानदेव मंत्र हरिनामादेश ज्ञानदेव मंत्र माझ्या ओठावरचे शब्द त्याला कळतात आता कोणचं प्रमाण द्यावं लागेल त्याला लगेच कळत भाग्यवान मायबाप भाग्यवान मला काय म्हणायचं त्याला लगेच कळत एका जनार्दनी वासुदेव चिंतिता आणि ये मग काळ धूत पडती नाम ऐकता अरे 3-5 जनावराच्या कातड्यामध्ये जर ताकद असेल भगवंतापेक्षा भगवंताचं नाम अनंत पटीनं मोठं आहे नाम देणारा गुरु मिळावा असा अप्पलपोट्याने दुजाभाव करणारा नसावा पंक्ती भेद करणारा नसावा असू दे माझ्या कीर्तनाला किती लोक येतात असू दे किती लोक मला नाव ठेवतात किती लोक चांगलं म्हणतात त्याच्याशी काही घेणं नाही त्याच्याशी काही घेणं नाही समाजापुढे विषय मांडणं ही माझी जबाबदारी आहे हे श्रीमान महाराजांचं काम माझं कीर्तन किती लोकांना पडतं त्याच्याशी मला काही घेणं नाही एक उदाहरण सांगतो अभंगाच्या 3 नंबर ओढकडे येतो जरा व्यवस्थित ऐका मी कोंबड्याची गोष्ट सांगत नाही कोंबडीची गोष्ट सांगत नाही ऐका मी काय सांगतोय माझं कीर्तन समजायला किलोभर मेंदू लागतो मुंगडीच्या पाय इतका सुद्धा मेंदू कमी चालत नाही म्हणजे कीर्तन समजत नाही कीर्तनकार महाराज असू दे ना ब्रह्मदेवाचा बाप असू दे कीर्तन समजणं एवढं सोपं समजायचं नाही श्रीकृष्णाचं कीर्तन कौसाला समजलं नाही श्रीकृष्णाचं कीर्तन शिशुपालाला समजलं नाही श्रीकृष्णाचं कीर्तन दुःशासनाला समजलं नाही देवाची बहिणीला म्हणतो तो माझ्या मांडीवर बैस एवढे बिना आबरूची बिना डोक्याची माणसं तवा पण होती मधी पण होती कालच्याला पण होती आज पण आहेत आणि पुढे पण राहणार मग त्यांच्यासाठी काय आम्ही थांबायचं का रे भाऊ ऐकायचं असेल तर ऐका नका बी ऐकू आमचा भाजीपाला नाहीये श्रीपाद महाराजांच्या आशीर्वादाने येतं 24 कॅरेटचं सोनं माझ्या पाठीमागे सगळ्यांना ओढ म्हणा हा दादा सकाळी ज्ञानेश्वरी वाचतो ज्ञानेश्वरीतलं उदाहरण तुम्हाला सांगतो भगवंताच्या नामाबद्दल ते अक्षर जे अव्यक्त हे अक्षर ते निर्देश देश काल रहित निर्देश देश काल रहित अंबावे उपासित ज्ञानी येते सोहम भावे उपासित ज्ञानी येथे ज्ञान हृदयी प्रतिष्ठे हे ज्ञान
प्रतिष्ठे शांतीचा अंकुर फुटे शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा गीतार्थाची थोरवी ही अर्थाची थोरवी सोये शंभू विवरी स्वये शंभू विवरी प्रत्यक्ष भवानी प्रश्न करी चमत्कारोनी प्रत्यक्ष भवानी प्रश्न करी चमत्कारोनी सिंधूच्या परिसरी क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी शक्तीच्या कर्णकुवरी काही त्रिपुरारी सांगितले जे त्रिपुरारी सांगितले आम्ही नामाचे धारक आगे नामाचे धारक आगे भगवंताचं नाम कशाला म्हणतात नाम सांगणाऱ्याला माहित नाही 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 सांगणाऱ्याला माहित नाही उपाडीला जे ठेवलेलं आहे काका काकीनं चुलत्या चुलतीनं त्याला नाव म्हणतात हे माणसं अरे उपजली या बालकाशी नाव नेत अबाशी ठेविल्या नावाशी ओत देत उठे सकाराम तुकाराम गंगाराम साहेबू कैबू खंडू पांडू उखळू शेनपडू कमल विमल सुमन अरे हे कोणीतरी नाव ठेवलेले श्रीकृष्ण हे नाव गर्ग मुनीनं ठेवलं जरा ऐका मेहरबानी करून अरे नावाला नाव म्हणतात एवढा बिना आबरूचा धंदा महाराष्ट्रामध्ये आला होता भगवंताचं नाम आणि उपाधीचं नाव 36 आहे 36 नाव घेतल्यानं सत्कर्म घडतं आणि नामस्मरण केल्यानं पैसा होतो ज्ञानेश्वरी सांगते बघा गुरु मुखे उद्वैजत दिशे हृदय स्वयंभूची असे प्रत्यक्ष भाऊ लागे अपैसा अनायासे सद्गुरुनाथ महाराज गीता ज्ञान विख्यात आहे ना ओढ आहे ना ज्ञानेश्वरी मध्ये ओढ आहे ना मग ज्ञानेश्वरी म्हणजे काय वरण भात खा आणि पत्रवाई आहे काय बाबा सांगणाऱ्याला उद्योग नाही आणि तुम्हाला धंदे नाहीत करे किती लोकांना समजते ज्ञानेश्वरी अरे ज्ञानेश्वरी पाठ होऊन सुद्धा लोकांच्या डोक्यात बसत नाही कुठून आला बुवा गोटीचा अंगातच आणता हे बिना आबरूची माणसं कशाला कीर्तन प्रवचन सांगतात रे मग ढेकडं फोडा ना जगामध्ये जंगलामध्ये ढेकडं फोडा जाऊ द्या या लोकांचं जसं होईल तसं होईल भोगती त्यांच्या कर्माची फळ गीता ज्ञान विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत आत्माचे हस्तक तर रत्न होय सद्गुरुनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली म्हणते ब्रह्माचा बोला फिटावा ही ओढ सुद्धा ज्ञानेश्वरी मध्येच आहे निवृत्तीनाथांना म्हणतात निवृत्ती दादा ब्रह्माचा बोला फिटावा आणि अद्वैत तत्वे तो मज भेटावा ऐसा मंत्र देखील कणवावे दे बापे असा एखादा मंत्र मला सांग की बटन दाबल्यावर लाईट लागेल हा सूर्यन हा चैत्र संचोरोनी राही
आणि अगदी पिसारा फुलून संपूर्ण अंग झाकून घेतात आणि नाचता 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 त्या मोराच्या डोळ्यातनं पाणी येते बघा. आणि तिकडनं नाचत नाचत लांडीर येते. ती लक्ष ठेवते की धन्याच्या डोळ्यातनं पाणी कवा गळतंय, पाणी फुकट गळतंय काय. त्याचा विसर पडेपर्यंत नाचावं लागतं त्याला. त्याचा विसर कोण पुण्य यांचा होईन सेवक. या अभंगामध्ये शेवटला एक ओढ आहे. तुका म्हणे मग हे वृत्तीवरील सुखाचे शेजारी. विचारा विचारा एखाद्या बुवाला विचारा ना काय चाललं. कोण पुण्य यांचा होईन सेवक. या अभंगाच्या शेवटी असं तुकोबा म्हणतात, मोर नाचता 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 नय वृत्तीवरी आणि सुखाच्या शेजारी. लांडर तिकडं असते, तिला कळतं की आता याच्या डोळ्यातलं पाणी गडल. धावत 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 येते आणि चोच उलते. अशी त्यांची जीवसृष्टी निर्माण होते. हे पाहिलं कोंबड्याने. आता या कोंबड्याचं भुंड उघड पडल. कोंबड्या तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. 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 नागबाळाचं काम नाही. नागबाळाचे काम नाही. नागबाळाचे काम नाही. दोघं बहिणी अंमळनेरच्या रेल्वे स्टेशनवर गेल्या. सुरतला जायचं होतं ना, अंमळनेरच्या रेल्वे स्टेशनवर. कारण लोकल गाड्या तुमच्या या स्टॉपला थांबतात, जलद गाड्या थांबत नाही, म्हणून तिकडे जावं लागतं. दोघं बहिणी रेल्वे स्टेशनवर गेल्या आणि मोठीचं एक लहानसं मुलगा होतं बघा. काय असेल ते 2-4 महिन्याचं असेल का नको, मुलगा झालेलं होतं मोठीला. आणि गेल्या दोघं बहिणी. एवढ्या गर्दीमध्ये चढणारे चढतात, उतरणारे उतरतात आणि इतरांची वर्दळ अजून वेगळीच. एकमेकांना धडकतात लोक, एवढे प्रवासी. आणि एवढ्या गर्दीमध्ये, एवढ्या अडचणीमध्ये, एवढ्या घनदाट लोकांमध्ये ते लेकरू लागलं रडायला. लेकरू लागलं रडायला आणि आईला लागला संचार व्हायला. पायाच्या नखापासून तर माथ्यापर्यंत आईच्या रोमामध्ये मुंगड्या यायला लागल्या. संचोरून या राये हृदय. लेकरू लागलं रडायला आणि आईला लागला संसार व्हायला. लेकरू रडायला लागलं, मावशीवर परिणाम होत नाही. काय संसार न सुंचार काय गेलं गेलं का नाही. उघडायच्या गणगोड्या फक्त. कारण लोक महाराज म्हणतात, गपागप खायला देतात, कुठं बसू करतात का नको. काय गेलं त्या संचाराशी आम्हाला. तुकोबाबी मेला, ज्ञानोबाबी गेला खड्ड्यात. काय केलंय, मी तुमचा गुरुन पडा माझा पाया. गुरु गावात चोरी करी, शिष्य नदीला मासे धरी. गुरु मी बोगस शिष्य. कधी मेळ बसायचा. काय घेणं का त्या संसाराच्या बाबतीत. नाही. त्या बहिणीवर परिणाम होत नाही. नाही, जिला जन्म दिला तिच्यावर परिणाम होतो. दास सद्गुरूचा तोची. जिनं 9 महिने 9 दिवस ओझं वागवलं, खारट आंबट गोड कडू तिनं पथ्य पाळलं, तिच्यावर परिणाम होतो. त्या बहिणीवर परिणाम होत नाही. पायाच्या नखापासून माथ्याच्या केसापर्यंत शरीरामध्ये मुंगड्या यायला लागल्या. तर 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 मला माफ करा. तुम्ही माझ्या समोर माझ्या माया बसलेल्या आहेत. मला तडतड करा नको राहू. मी खरंच बोलतो. विठू माऊली हाची वरदी आणि संचोरोनिया राही हृदयी माझ्या. 450 वर्षापूर्वी माझ्या तुकोबाची ही मागणी आहे. लेकरू रडल्यानंतर मागणी पूर्ण होते असं नाही. त्या मांडव्यातनं जावं लागतं आपल्याला. तिच्या छातीला तरारी येते, छाती फुगून जाते. किती जरी दाबण्याचा प्रयत्न केला तरी ब्लाउज मधून थेंब थेंब दूध बाहेर पडायला लागतं. तिला पान्ना फुटतो आणि पान्ना फुटल्यानंतर मग ती काही बघत नाही. इथं गर्दी आहे आणि मी घरी गेल्यानंतर बघू. नाही. आता गर्दी असू दे, दुनियादारी असू दे, साईडला लगेच बसते, कपडा आडवा करते, लेकराला लावते, लेकराचं पोट भरतं आणि आईला बरं वाटतं. काही न मागू आणि
तुझेच पायी सुख सर्व आहे झालेली सेवा विश्वात्मक भगवान माऊली महाविष्णू ज्ञानोपराय सद्गुरुनाथांच्या पवित्र चरणी पंचक्रोशीतून आलेले सर्व साधक बंधू भगिनी पंचक्रोशीतून आलेले सर्व भाई भक्तजन माझे टाळकरी दोस्त मृदंगमणी हार्मोनियम वादक विनेकरी आणि साऊंडवाले दादा सगळ्यांच्या पवित्र चरणी झालेली सेवा वाक्पुष्प म्हणून मी समर्पित करतो. करविली तैशी केली कटकट वाकडे कानीट देव जाणे काही बोलिलो विनोदे मायबाप तुमच्या पुढे सलगीचे लाडी कोडे मज क्षमा करावी वेडीवा पुढे बोल बालकाचे करीती नवल मायबाप जाता जाता कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणी मार्ग सोन्याहून पिवळा आहे. ऐका चांगली गोष्ट आहे सुबुद्धी दिली परिसराला तुम्हाला कळलं दुसऱ्याला सांगत जा आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कधी कधी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय गडबडा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपाड्याने गोपीचंदन टिळा आळंदी पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा गावामध्ये चुटीनं वागणं काडी माडी गांच्या हापू भांग झिंगडे बोंबडे अंडे काही करू नका जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड भरून शिव्या देत जा. जय विठाल जय जय विठाल जय विठाल. एक मिनिट त्या मावशी सूचना द्या. या ठिकाणी सर्वांनी बसायचंय. आपल्या इथे भारूड करण्यासाठी आंबाणी राहून आपण महाराज मंडळी बोलवली आहे तरी सगळ्यांनी या ठिकाणी